पोटासाठी आणि म्हणून कुवार पुस्तक काम होतं तोपर्यंत ठीक होतं. आता हाताचे 2 हात झाले आणि कमी वयामध्ये लग्न झालं त्याच्यामुळे जिम्मेदारीचा भार माझ्या डोक्यावरती आला. मोठा विचार पडला. तर बघा बैठकीमध्ये बोललो होतो मला मामा सर्व गोष्टी कर पण शिकली समजली बायको म्हणे मागून नको देऊ. भाषामध्ये तू नाही शिकला तर काही हरकत नाही, बायको शिकला समजली पाय म्हणे. पण आता ते का सांगू बायको भेटली च्या बहिणा होटाले लावते लाली का सांगू नापकरवाली माई फजिती झाली असा विचार पडला. तर बघा बायको भेटली कोणती ग्रॅज्युएट. आता घरी आहे दूध डेअरीचा धंदा कमीत कमी म्हणलं डेअरीवरती बसत लोकांना दूध देईन म्हणलं पण विचार काही होणार राहिलं. 15 दिवसाचा जमाना झाला की बायको माझ्याशी बोलत नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही. काहून नाही बोलत? झगड्यामुळे सर्व घडलं. चला त्या पांडुरंगाची आराधना करतो आणि त्याच्यानंतर आपल्या पत्नीला वध देतो. हरे पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला हरे पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला हे नाव माझी पार लावगा. 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 हे चंद्रभागेपूर आहे गाव तुझे दूर आहे. चंद्रभागेपूर आहे गाव तुझे दूर आहे. वेगी तू धावगा. पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला हे नाव माझी पार लावगा. 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 हो चंद्रभागेपूर आहे गाव तुझे दूर आहे. चंद्रभागेपूर आहे गाव तुझे दूर आहे. वेगी तू धावगा. पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला हे नाव माझी पार लावगा. 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 पांडुरंगा तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज माई बायको या गुजर खिरीमध्ये बोलली पाहिजे बस. दुसरं काही मागणं नाही आहे. आपल्या पत्नीला आवाज देतो. कारभारने गा अग माझे प्रेमाचे नारी अन राधा 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 ग. कुठं व्यस्त असत एक आवाजात कधीच बोलत नाही. मोठी मुजर बायको भेटली. पुन्हा एक आवाज देऊन बघतो. कारभारने गा अग माझे प्रेमाचे नारी अन राधा 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 ग. राधा ए राधा मी आवाज दिला सीधा साधा सांगू दे त्या काही राधा हे माझी लाडाची राधा अव ये ना काय करू मी 8 दिवसाचा जमाना झाला हो. माझ्या पती माझ्यासोबत बोलत नाही आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत बोलत नाही. काही का असो ना पती म्हणजे परमेश्वर
परमेश्वर त्याने एकदा नाही दोनदा वाजला पण मॅबाई त्यांच्या समोर गेली नाही. किती हलकट विचाराची बाई असेल मी. आज तरी का कदाचित का त्यांच्या हाकेला टाव दिला नाही तर माझा घर प्रपंच कोणाकडे जाईल याचं सुद्धा मला भान नाही. काय करू कामा पण नाही पडले अशी करते घरातले कामधंदे आटपते आणि काहीतरी बोलत त्याला त्यांच्या हाकेला टाव देते गड्या. काय सांगू. अग सांगना देवे माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. सांगना देवे माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. सांगना देवे माझ्या भावाला तू भावाला वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये बायको सोबत बोललो तर अतिशय कामाची गोष्ट आहे. काय हरकत नाही. अशा वातावरणामध्ये बायकोला आवाज दिला पाहिजे. चला कार भरण्या गा अग माझे प्रेमाचे नारी अन राधा 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 ग कार भारी मला कशाला वाजले रायावा काय म्हणताव तू घरामध्ये काय करत होती नारी ग घरामध्ये काम करत होते. कोणते काम करत होती माहित मला माहित नाही. हा. अहो काय तिथे 4 वाजता उठली हा. विहिरीवर गेली 4 गुंड पाणी घेऊन आली. हा. तेवढंच नाही सणा सारवण केली चूल पेटवली पाणी गरम केली हा. स्वयंपाक केली मुलाबाळाची आंघोळ करून दिली त्याला जेव घातली शाळेत नेऊन दिली. तुम्ही काय टिलबिली हलवल्या टिलमिली हलवली सांगून राहिली ए भयाडे. हा. ते काम प्रत्येक माझ्या काकून केले. करत असतील ना. सकाळी उठल्या
मुलाबाळाची आंघोळ केली, हा. पोरांनी शाळेत पाठवलं, हा. स्वयंपाक केलं. हा. त्याच्या व्यतिरिक्त हा. कोणत्या काकूचा धंदा माझा सिलाई मशीनचा आहे, सिलाई मशीनवर बसल्या. हो. कोणत्या काकू माझ्या ब्युटी पार्लरचं काम आहे, ब्युटी पार्लर वरती बसल्या. आहे ना. तसा आपला धंदा दूध डेअरीचा आहे. हो. 15 दिवस झाले हा. त्या डेअरीवरती बसली काऊन नाही, त्या बाबाजीने दिलं काऊन नाही. का? त्या बाबाजी चंदी आहे दुधाची. हा, असं म्हणा ना. हा, दुधाची चंदी आहे, त्याला दूध द्यायचं ते काम आहे. हो. 15 दिवस झाले हा. डेअरीवर तर काऊन नाही बसली, बाबाजी दिलं काऊन नाही. काहून नाही दिलं म्हणजे? काऊन नाही दिलं. हा? अहो, मला एक सांगा. हा. 15 दिवस झाले म्हणता डेअरीवर बसली नाही. हा. हा? अहो, तुम्हाला माहित आहे हा. 8 दिवस झाले माझी प्रकृती बरोबर वाटत नाही. हा. मग प्रकृती बरोबर नाही वाटून राहिली दिवाळी. नाही तर काय. हा, किती दिवस झाले? 8 दिवस झाले. 4 पोळ्या खाते संध्याकाळी आणि एवढा भात. केव्हा पाहिल्यावर? तो केव्हा पाहिला? केव्हा पाहिल्या? त्या बापाचे गिराड चालले, तांदूळ देता देता आणि चहा बहीण माझ्यावर बसून खाऊन राहिली. खबरदार बाय, बापाचं नाव घेतलं तर. काऊन तुला बाप होय तर काऊन? तुले माय होय तर काय सारखे वाटते? हा. हा नवरा होय तर फिरवाचा भवरा होय का? केव्हा म्हटलं तुम्हाला असं? तेव्हा म्हटलं म्हणजे केव्हा म्हटलं? त्या बापाची ठेवी ठेवली आहे का इथं? नाटक करू करू जीवन चालून राहिली. मले खोपडं खराब नको करू. पहिले एक तर त्या बापाबाई मा डोकं खराब आहे. मी एक तर 2 मशीन मा 2च्या कशात बाकड्या 4 भिन म्हणतो याच्या विचारात राहतो. असं? त्या बहीण तू कामावर तर बसून ना राहिली, त्याच्यात मा 2च्या 2च मशी येते. एक जनत जाते, एक बाकडी होत जाते. एक जनते तर ते बाकडी होते. मी फसलो त्या बहीण आपल्या माया जाळामध्ये. तो हल्या देव त्या बहीण, तिने हल्या दिला आणि नाही हल्यात दिला. असं? मग माई वाळण तरी वाळण कसं म्हणतो. काय म्हणता? का म्हणता नाही? तुला डेअरीवर तर नाही बसायचं आहे का? नाही बसायचं आहे. पक्का विचार केला? हो, पक्का विचार केलं. काऊन एवढी मुदत झाली होती पहिले तर नव्हती. काहून मुदत झाली म्हणजे? काहून का तशीच राय म्हणता मला? तशीच राय म्हणता म्हणजे त्या बहीण काम नाही सुचत दिले, तोंडाले वरपाली जसे लागले लहान माझ्यावर पचर पचर. काय नाही सांग. पहिले म्हणे नखरे करे, प्लास्टिकची खुर्ची आहे म्हणलं डेअरीवरती, तर प्लास्टिकच्या खुर्चीवरती नाही बसत म्हणे. कसं बसत? माझ्यासाठी म्हणे तुम्ही फोमची खुर्ची आणा म्हणे. हिच्यासाठी 6,500ची खुर्ची घेतली. हे गादी अशी होती खुर्चीची. बसली कधी तर अशी, उठली कधी अशी, लपर 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 करे ते गादी. काय नाही सांगता? त्या गादीला एवढं मोठं भोगदाळ पडलं, त्या बहीण माझ्या गादी फाटली. पण त्या डेअरीवर तर तू अजून नाही बसली. मी विचारली ते मला त्या बहीण काय काका म्हणजे? तुला नाही बसायचं आहे का? नाही बसायचं आहे. नाही बसायचं आहे, पण टोंगराला गरज मिळायचा. असं आहे. आता माणसाला असं वाटतंय का एक बायको कशी तरी भेटली, इले मारलं, हे परली दुसरी कुठून भेटू? बाबा तसे पोरी भेटत नाही. माणसाला हा विचार आहे. बरं ठीक आहे, नाही बसत नाही. मला सांग काय बा? नको बसव. काही हरकत नाही, मनाई नाही आहे. राजमाता जिजाई, माता रमाई आणि माता माझी सावित्रीबाई फुले मान्य करशील? बरोबर आहे. या तिघींचा फोटो आपल्या घरी आहे ना? आहे. आणि दिवस रात्र तू त्या फोटोले बघते मान्य करशील? मले सांग काय? त्या तिघींच्या फोटो म्हणजे त्यांच्या शेवकुट डोक्यावर? डोक्यावर आहे. आणि तुले 1.5 वर्ष झाली तंटामुक्तीची अध्यक्ष बनली, तर त्या शेवकुट आहे. बहीण हे डॉक्टर बोपचे एका इंजेक्शन मध्ये आराम नाही लावून दिला तर जसा जसा फोन देतो तसा झोमते. मले सांग का? त्या डोक्यावरती पदरा किती सुंदर दिसून राहिली. आणि तू सांगते मले सांग का? हे फॅशन बंद कर. मले सांग तुले 5,000 रुपये लुगडं शिवायला देते. हो दिलं. कोणता बदमाश टेलर गुजर खेळी म्हणला त्याने इकडे ना माझ्याकडे त्याने पासला पाडून नाही खुनला का ना मिला तर मी पण का झालं? कोणता गुन्हा केला त्याने? गुन्हा काही नाही केला. कोणता? हे ते समोरून लुगडं बरोबर शिवलं त्याला. याचे कपडे कोणा खाते हे वाले कोणा खाल्ले? ते आजकाल बाबाची फॅशनच आहे. हे फॅशन आहे का? नाही तर काय? त्या जिजाईने छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली. द्रौपदीचा पदर जरी फाडला होता त्या दुर्योधनानं, तरी माझ्या श्रीकृष्ण भगवंतांनी निर्गुण निराकार साडी पोहोचवली होती. असं? आणि तुम्हीच्या बहीण एवढं सारं लुगडं इले दिले 5,000 रुपये आणि हे अंग दाखवत चालते. हे फॅशन होय? उपकार केला का? 5,000 दिले तर उपकार नाही उपकार केले. काऊन पैसे तुला मीच देतो का? कोण कुठून जातोली कोणी देणार आहे का? कोणी देणार आहे का? म्हणजे आमचा भाऊ आहे, वेळोवेळी महिन्याचे 1,500 रुपये पुरवतात. ना मायरे त्याच्या खाण्यात मध्ये पडे रे. त्यानं मग घरात आग लागली वाटते. हे पैसे त्या अंगात येऊन राहिले का?
तुम्हाला नाही देत म्हणून तुमच्या जीव असं चुक चुक लागतं का जोरता